महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। वाघोलीत घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार अखेर वाघोली पोलिसांच्या सापळ्यात अडकले आहेत। पोलीस तपास पथकाने बाहेरील जिल्ह्यातील दिवसा घरफोडी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या कारवाईत 19 ग्रॅम सोने आणि 1 दुचाकी असा एकूण 1,03,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वाघोलीतील दळवी अपार्टमेंट कॅनरा बँक जवळ बायफ रोड येथे घरफोडी झाली होती। संकेत कैलाश बागडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने संशयितांचा शोध घेतला आणि शेवटी आरोपींना अटक करण्यात यश मिळवले। त्यामध्ये किरण उर्फ किल्ल्याबाबू कापसे वय 34 राहणार भाटनगर पिंपरी आणि विकास सुनील घोडके वय 29 राहणार शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या 2 आरोपींचा समावेश आहे। त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस हवालदार राम ठोंबरे करीत आहेत। ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हंडे आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक आसाराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या कारवाईत तपास पथकातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। वाघोली पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारीला आळा बसवणारी ठरली आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।